529 पॉइंट पान नंबर 281। मोह के नष्ट होने पर ही शांति की प्राप्ति संभव है। नूनं मृत्युमुपैति यातममलं त्वां शुद्धबोधात्मकं त्वत्तस्तेन बहिर्भ्रमत्यविरतं चेतो विकल्पाकुलं स्वामिन् किं क्रियतेऽत्र मोहवशतो मृत्योर्न विकस्यत सर्वानर्थपरम्पराकृदहितो मोहसमे वार्यताम् निर्मलशुद्ध ज्ञानमय तुमको पाकरनिश्चितमरता अतः विकल्पाकुलितचेतय बाहरहि ब्रह्मकारता। हे स्वामी क्या करे मोहवश सभी मृत्यु से डरते हैं। अनर्थहितकारी मम मोह शीघ्र अब नष्ट करे। निर्मल तथा अखंड ज्ञान स्वरूप आपको पाकर मेरा मन मृत्यु को प्राप्त हो जाता है। इसलिए हे जिनेंद्र, नाना प्रकार के विकल्पों से युक्त मेरा चित्त आपसे बाह्य समस्त पदार्थों में ही निरंतर घूमता फिरता है। क्योंकि क्या किया जाए, मृत्यु से सर्व ही डरते हैं। अतः यह सविनय प्रार्थना है कि समस्त प्रकार के अनर्थों को करने वाले तथा अहितकारी इस मोह को शीघ्र नष्ट करो। भावार्थ, जब तक मोह का संबंध आत्मा के साथ रहेगा तब तक चित्त बाह्य पदार्थों में ही घूमता रहेगा। जब तक चित्त घूमता रहेगा तब तक आत्मा में कर्मों का आवागमन भी लगा रहेगा। इस रीति से आत्मा सदा व्याकुल ही रहेगा। इसलिए हे भगवान, नाना प्रकार के सर्वथा अनर्थों को करने वाले मेरे इस मोह को नष्ट करो, जिससे मेरी आत्मा को शांती मिले। सांगा श्लोकात काय सांगितले आणि मग खाली इक्वेशन काय सांगितले ते। जोपर्यंत मोहाचा संबंध आहे तोपर्यंत म्हणजे हे होतंय, चित्त बाहेरच राहतंय आणि त्यामुळे कर्मांचं आगमन होतंय। बर, तुम्ही खालचं सांगायला बर, म्हणजे कर्म येत आहेत ना त्याच्यामुळं। बर, कर्म आल्यामुळे नेहमी सदैव चित्त व्याकुल राहतंय, म्हणून मोहाचा त्याग केला पाहिजे। कळलं? अजून काय सांगितलं ते खालचं बरोबर आहे, तुम्ही इक्वेशन ते सांगितलं, पण वरचं आचार्याने काय सांगितलं ते बघा, मग भावार्थातलं पाहू आपण। आय लिहिल्यावर हां, आपको पाकर मेरा मन काय झालं, मृत्यू को प्राप्त हो जाता है, असं का म्हणले? आपण वाचतोय नुसतं, जरा काहीतरी प्रश्न मनात यायला पाहिजे का नको? का नुसतं आपलं चला हां कळलं आपलं काहीतरी काढायचं म्हणून काढायचं, तिथं लिहिलंय का नाही, वाचलं का नाही, मग तुमच्या मनात प्रश्न आला का असं का म्हणले म्हणून, नाही का नाही? म्हणून म्हणलं ना, काय सावधपूर्वक वाचन पाहिजे ना। आपको पाकर मेरा मन मृत्यू को प्राप्त हो जाता है। माझ्या मनात जे सारखे विचार उत्पन्न होत आहेत, विकल्प उत्पन्न होत आहेत, परंतु तुम्हाला म्हणजे प्राप्त केल्यानंतर, ते स्वतःच्या आत्मस्वभावाला जाणल्यानंतर, ज्ञान स्वरूपाला जाणल्यानंतर हे सगळं नष्ट होतं। म्हणजे मन मृत्यूला प्राप्त होतं, मनात ते विकल्प येणार। हां, असं का म्हणलेत? कारण आपण मागच्या श्लोकात सांगितलं होतं की मन मारायचंय, सांगितलं होतं का नाही? काय एक दिवस गॅप पडला की विसरून जाते सगळं। मागच्या श्लोकात काय सांगितलं होतं? मन मारायचं सांगितलं होतं का नाही? हां, मग आता तुम्हाला प्राप्त केल्यानंतर माझं मन ऑटोमॅटिक काय आहे सांगितलं? मृत्यूला प्राप्त होतं।
म्हणून सांगितलं अनेक प्रकारच्या विकल्पाने युक्त माझं मन आपसे बाह्य समस्त पदार्थों में ही निरंतर घूमता फिरता है, क्योंकि क्या किया जाए. कळलं का नाही? काय सांगितलं की माझं मन आहे तुम्हाला सोडून बाहेर सगळे भटकत फिरतंय, त्याला काय केलं जावं? मृत्यूला तर सगळे घाबरत आहेत. म्हणून तुम्हाला प्रार्थना करतो काय की माझा मोह नष्ट करा, म्हणजे सगळी काय होऊन जाईल, शांती मिळेल. कळलं का नाही? आलं लक्षात काय सांगायचं तिथं? की पहिल्यांदा सांगितलं की हे भगवान तुम्हाला जर मी प्राप्त केलो तर माझं मन मृत्यूला प्राप्त होईल, म्हणजे माझं मन मरून जाईल. एकदा मन मेलं का नाही मग फक्त त्यात काय राहतं का रुची, त्यात असो अथवा नसो. आता मनच मेलं आहे, आपण लोक व्यवहारात पण म्हणतो ना आता माझं मन मेलं आहे, त्यात म्हणतो का नाही? जसं जंबूस्वामी म्हणले मन मेलं आहे माझं, आता तुम्ही काय पण गोष्टी सांगा मला, काय किती पण सांगा, काय पण करा, आता माझा इंटरेस्ट राहिला नाही. नाही म्हणजे नाही, संपला विषय आहे ना. आता त्यात मनच नाही, तर मन लागत नाही. आणि आपण कार्यात पण बघतो कुठल्याही खूप इच्छा असते आणि समजा ते काय का नाही झालं तर म्हणतो की आता माझं त्यातलं मन संपलेलं आहे, आता मला त्याची काही इच्छा राहिलेली नाही. काय राहिली? हां, उपयोग दुसरीकडे असतो, त्याच्याबद्दलची भावना काय संपली राहिली नाही काय असं वगैरे. मग ते सांगितलं की भगवान तुम्हाला जर मी प्राप्त केलं तर माझं मन काय होईल, मरून जाईल. आता प्रॉब्लेम काय होतोय की ह्या मनामध्ये एवढे विकल्प येत आहेत की ते न हे होत नाहीत, काय होत नाहीत, दूर होत नाहीत, आहे ना. म्हणून मग सांगितलं काय भगवान एवढं एक काम करा, माझं काय करा, माझा मोह नष्ट करा. जर माझा मोह नष्ट झाला तर मी काय होईल, शांत बसेल जरा. आणि मोह नष्ट नाही झाला तर मग भटकत बसणार, आहे का नाही. मग जाते वाहून, मन माझे मोहून गेले, आहे का नाही, जाते वाहून लगेच, आहे का नाही असं. म्हणून तिथं सांगितलं. आता मग खाली इक्वेशन सांगितलं. काय इक्वेशन सांगितले बघा? जोपर्यंत मोहाचा संबंध आत्म्याबरोबर आहे तोपर्यंत मन हे बाह्य पदार्थामध्ये सांगितलं फिरत राहणार, आणि जोपर्यंत बाह्य पदार्थामध्ये मन फिरत राहील तोपर्यंत आत्म्यामध्ये कर्मांचं आगमन येणार. कळालं का नाही? म्हणून सांगितलं आत्मा सदैव आकोलित होत राहणार. म्हणून तिथं सांगितलं की मुळासकट, मूळ काढला प्रॉब्लेम काय की अनेक प्रकारच्या अनर्थाला नष्ट करणार हा जो मोह आहे तो मोह नष्ट करा, म्हणजे मन भटकणार नाही. मन भटकलं नाही तर कर्म येणार नाहीत, कर्म आले नाहीत तर आत्मा आकुलित होणार नाही. त्यामुळं माझा काय करा म्हणले, मोह नष्ट करा. आता मोह नष्ट करायचा म्हणजे आचार्यांना जे आचार्यांनी जे भगवंतांना मागितलेलं आहे त्यांनी कर्म नष्ट करा म्हणले नाहीत. ते काय पुद्गल द्रव्य आहे, पुद्गल द्रव्य नष्ट करण्यात काय उपाय? द्रव्य कर्म नष्ट करणे हे खूप स्थूल कथन आहे. आपल्या जीवनाचा उद्देश द्रव्य कर्म नष्ट करणे हे काय आहे? खूप स्थूल कथन आहे, सामान्य कथन आहे. बालवाडी समजते, बालवाडी, अंगणवाडी आहे ना. वास्तविक पाहिला असताना द्रव्य कर्म नो कर्माला नष्ट करण्याचा जिनागमामध्ये उपदेशच नाही आहे. मग नष्ट करायचं काय? भावकर्म. पण हा भावकर्म आपण करतच बघत नाही. आपल्याला जेव्हा जेव्हा शास्त्र येतं अष्टकर्मधनाय धूपम निर्वपामिती, मग एकच डोक्यात राहतं काय? 8 कर्म म्हणजे द्रव्य कर्मच नष्ट करायचे. आणि त्यामुळं ह्या जीवाचं सांगितलं काय आहे, कधी सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. आता जरा वर स्टँडर्ड चढल्यावर समजून घ्यायला पाहिजे की ते 8 कर्म 8 भावकर्म आहेत की नाही? 8 भावकर्म आहेत की नाहीत? 8 म्हणजे अपेक्षेने बघितलं, जर तसं बघितलं तर असंख्यात आहेत. आता त्यात आलतं का नाही ह्यामध्ये मागं दोष किती आहेत? आलोचना चालू आहे ना, त्यामध्ये दोष असंख्यात आहेत पण प्रायश्चित्त थोडेच आहेत. प्रायश्चित्त असंख्यात नाही आहेत ना,
समजलं का नाही? असं मग त्यामुळे सांगितलं की तसं बघितलं असताना भाव कर्म असंख्यात आहेत. नाना जीवा नाना कर्मा, कळलं का नाही? प्रत्येक जीवाच्या पेक्षेने वेगवेगळे काय असतील तुम्हाला भाव दिसून येतील. त्यामुळं असंख्यात विभाव भाव आहेत आणि ते असंख्यात भावकर्म आहेत. पण त्याला जर आपण एका समेटून घेतलं तर 8 भावकर्मसुद्धा होऊ शकतात. पहिला कुठला येणार? अज्ञान. ज्ञानावरणाचं अज्ञान. ज्ञानावरण ज्या भावामुळं बांधलं जातं ते भावकर्म असणार का नाही? मग ते अज्ञान. दुसरा अदर्शन है ना. तिसरा आता वेदनीय आपण जर घेतला तर कुठला येणार? साता तर द्रव्य कर्म. भावकर्म विचारतो तुम्हाला. कुठला? इंद्रियजनित सुख दुःख भावकर्म आहेत ना ते. इंद्रियजनित शब्द का वापरला? ते सुख मनाला आत्म्याचा पण स्वभाव होऊ शकतो ना, म्हणून तो तुम्हाला तसा वापरला शब्द. ॲक्च्युली इंद्रियजनित सुख हे पण दुःखच आहे, त्यामुळे दुःखच शब्द वापरूया. वेदनीयाला दुःखच. भावकर्म कळलं का नाही? भावकर्म चाललेत काय कळते का? है ना. अज्ञान, अदर्शन, दुःख, फक्त दुःख. ते इंद्रियजनित सुख पण दुःखच आहे. कळलं का नाही? त्यामुळे दुःखच म्हणूया. भावकर्म ना. कळलं का नाही? कमी दुःखाचं नाव 7 वेदनीय रूप सुख आहे. हा, आलं लक्षात? मग ते दुःखच आहे, त्यामुळे दुःख. तिसरा झाला वेदनीय. मोहनीय मिथ्यात्व. भावकर्मच आहे की ते. द्रव्यकर्मरूप मिथ्यात्व नाही. मिथ्या श्रद्धान जो आहे का नाही त्याला काय बरं? अध्यवसान. समयसारमधला शब्द काय आहे? अध्यवसान. भावकर्म आहे का नाही? अध्यवसान. समजला? त्यामुळे काय झाला? अज्ञान, अदर्शन, दुःख, अध्यवसान. मिथ्यात्व म्हणलं की कसं ते कर्माकडे जाचाल, म्हणून मी मुद्दाम म्हणत नाही. आचार्यांनी तिथं घटवलं मिथ्यात्व सोडा म्हणले नाहीत. काय सांगितले? अध्यवसान भाव सोडा म्हणलेत का नाही? तेव्हा अध्यवसानच म्हणूया आपण. अध्यवसानच म्हणूया. कळलं का नाही? तर झालं. कळलं. 4 झाले मोहनी. आता पुढे त्यानंतर मोहनीनंतर कुठलं? आयु कर्म येतं ना 5वं, आहे ना. मग आयुचं कुठला भावकर्म? हा मग कुठलं सांगा की भाव कुठलं येणार? ते मायाचारीमुळे तिर्यांचे होतो ते नाही चाललं आता आपल्याला इथं. म्हणजे बरं कशा आहे भाव म्हणू शकता. भाव अजून जरा हां. प्रत्येक गतीमध्ये आता त्याच्या अनुसार त्या जीवामध्ये जे भाव उत्पन्न होतात, बर, जे मनुष्य गतीच्या अनुरूप त्या जीवामध्ये जे भाव उत्पन्न झाले तर ते म्हटलं ना गती म्हणजे बरोबर. किंवा अजून थोडं म्हणलं तर थोडंसं देहासक्त किंवा समजताय ना भावकर्म है ना. देहाशी ममत्व किंवा एकत्व. समजलं का नाही? हां. ते आयुकर्माचं भावकर्म होईल का नाही? नाही होत का? नामकर्मामध्ये हां होतं. नामकर्मामध्ये देहासक्त रूप भावकर्म आहे का नाही? मग आता आयुमध्ये काय लावायचं? कशा आहे काय लावणार? हां परिणाम. भावकर्म आपण लावतोय का आता? सगळे परिणामच आहेत की. हे सगळे परिणामच आहेत की. भाव गतीला अनुसरून कशा आहे. ठीक आहे. मग कशा आहे आपला शब्द जावला है ना. त्यानंतर पुढं आयु. नामला काय सांगितलं होतं है ना. देहाशी आसक्ती. बरोबर.
बरोबर आहे ना? हां, आयु नाम. गोत्र, आता गोत्र कुठलं सांगा बर? तेच की स्वतःला मान सन्मान दुसऱ्याची निंदा आणि पुन्हा मान असं वगैरे जे भाव परनिंदा आणि म्हणतात. स्वतःची हां का म्हणते? दुसऱ्याला स्वप्रशंसा आणि दुसऱ्याची निंदा. हां, बरोबर आहे. पण ते तिथं मी थोडक्यात मान अहंकारच, अहंकारूप भावकर्म. न्यूनगंड असेल किंवा काय म्हणतात ना अहंकार रूप असेल, पण तो मानाच्याच कॅटेगरीमध्ये येतो ना. समजलं का नाही? त्यामुळं ते गोत्रकर्मात आलं. कळालं का नाही? त्याला काय शब्द वापरतात बरं? अहंकाराला पण एक चांगला शब्द वापरतात, मद. हां, मद ठीक आहे. अजून एक आहे शब्द, मी मला बरोबर तर येईना डोक्यात. ठीक आहे. आणि पुढं नंतर अंतराय. अंतरायला भावकर्म कुठलं? भावकर्म कुठलं? पाची आहेत, परंतु अडथळा आहे ना. तर मला तिथं वाटतं काय की तिथं अरुची आहे ना, असं मला वाटतंय. अरुचिरूप भावकर्म, अरुची समजते नाही म्हणजे विषयभोगातली रुची आहे का नाही. दान, लाभ, भोग, उपभोग, वीर्य, त्यामध्ये काय आहे सगळं शेवटी, बरोबर का नाही. आणि शेवटी वीर्यच मूळ अंतराकर्मातलं आहे. आणि त्यामुळे सांगितलं रुची अनुसारी वीर्य. त्यापेक्षा मला वाटतं की अरुची रूप भावकर्म, रुची समजताय ना. असं आपण काय घडवले? 8 भावकर्म. कळले का? अज्ञान, अदर्शन, दुःख, नुसतं दुःख, नुसतं दुःख. इंद्रिय म्हणूच नका, कन्फ्युजन कशा वाढवायचं आहे. दुःख, अध्यवसान आहे ना. त्यानंतर गती अनुसार कशाय, त्यानंतर देहासक्त, समज ना, देहासंबंधी सगळे येणार जे असं आहे ना, ते नामकर्माचं सांगितलं आहे ना. त्यानंतर आहे ना मान, आहे ना. मान कशा आहे, त्याला शब्द आहे पण आता मला बघू, आठवतो बघू नंतर आहे ना. अजून एक चांगला शब्द त्याला दिला तर बरोबर होईल. आणि पुढं काय सांगितलं? अरुचिरूप भाव. भाव चाललेत ना, हे भावकर्म समजतंय का नाही. द्रव्यकर्म दरवेळेस काय व्हायचं, आपल्या डोक्यात फक्त ते बाहेरच येतंय. म्हणून मला म्हणतो की मी भावकर्म घटवा म्हणतोय. हे भावकर्म चुकीचेच वाटत नाहीत आपल्याला. प्रॉब्लेम असा झाला आपला, कळलं का नाही. काही पण चूक झाली की अहो मला माहीत नव्हतं. माहीत नव्हतं म्हणजे अज्ञान हा भावकर्म आहे. काय म्हणतोय, कळलं का नाही. हा ना, एक उदाहरण सांगतोय. अज्ञान नाही म्हणून असं सगळंच घटवायचं आहे ना. तुम्ही जे दुःख करता आहात है ना, हे काय आहेत? भावकर्मच आहे ना. मग आर्त रौद्र ध्यान काय आलं? भावकर्मात आलं का नाही. दुःख, कुठलं पण दुःख असेल तुमचं, दुःख कळतंय ना. कुठलं दुःख? आर्त ध्यानाचे 4 दुःख: इष्टवियोग, अनिष्ट संयोग, वेदना आणि निदान. सांगितलं होतं का नाही. हे 4 दुःख झाले. मग हे दुःख रौद्र ध्यानातले 4 दुःख कुठले? हिंसानंदी, चौर्यानंदी, मृषानंदी आणि परिग्रहानंदी. मग हे आनंद जरी शब्द असला तरी सुद्धा ते काय आहे? दुःखच आहे म्हणलं ना तुम्हाला. म्हणून म्हणाल की दुःख. मग हे चालूच आहे ना. त्यामुळे हे दुःख रूप भाव आहेत. हे चुकीचंच वाटत नाही ह्या जीवाला. जेव्हा दुःख होतं तेव्हाच दुःख वाटतंय, परंतु जेव्हा सुखाची अनुभूती करताय का नाही इंद्रियजनित, ते सुद्धा काय आहे? दुःखच आहे का नाही आहे? आहे की नाही. उन्हातनं आला, गार पाणी मिळालं, काय वाटतंय? पण ते भावकर्म वाटत नाही, ते दुःखच आहे. कळलं का नाही. आलं लक्षात मला काय सांगायचं ते. पुढं मग काय नंतर सांगितलं काय? अज्ञान, अदर्शन, दुःख, अध्यवसान भाव. आता अध्यवसान त्याचं किती चर्चा घेतली आहे, पण ह्या जीवाला वाटतच नाही आहे.
कळलं? जेव्हा जेव्हा वाटतं ते कर्माकडे ढकलत चाललाय, कर्माकडे ढकलत चाललाय, म्हणजे पुद्गलाकडे ढकलून मोकळा. आणि मी काय म्हणतात काय ते कडीला वाचला मी नाही, हा असलं चाललंय ते. शास्त्र शिकून आपल्याला काय, हे माझं काय नाही बाबा, मी चांगल्या विचाराचा आहे, मी चांगल्या मनाचा आहे, जे प्रॉब्लेम आहे ते कोणाचा आहे, त्या पुद्गलाचा. वा बेटा वा, कळलं ना काय म्हणतोय ते. असं व्हायला लागली की नाही गडबड. म्हणून भाव कर्मावर घटवायला पाहिजे. द्रव्य कर्माची तर चर्चा होतेच आहे ना, परंतु ते द्रव्य कर्म करून पुद्गलाकडे ढकलून मोकळा होतो. आणि म्हणून तिथे सांगितलं काय आहे ते, आम्हा पण नेहमी सांगतात ना, त्यामध्ये ते वाक्य काय आहे, भूल तेरी अधिकारी काय, कर्म बिचारे कौन है, भूल तेरी अधिकारी, पुढं लोहे की संगती पाय. कळलं का नाही? म्हणजे असं कर्म काही नाही आहे, लक्षात येते का नाही? कर्म काही नाही, ते जड पुद्गल आहे, ते त्यांचं काम करत आहेत. त्यांना उगा नावं ठेवून त्यांच्याशी द्वेष तर करायचा काय उपयोग नाही. पुद्गलाशी द्वेष करून काय होणार आहे? पुद्गलाशी राग करायचा नाही, तसा पुद्गलाशी द्वेष पण नाही करायचा. मग त्यांना नावं ठेवून काय होणार? चूक कोणाची? आपलं भावकर्म. कळलं का नाही? त्यामुळे अध्यवसान, अध्यवसानानंतर मग पुढं हां देह पुढं नंतर अगोदर काय सांगितलं, गती अनुरूप कशा आहे ना, बरोबर का नाही? आयुकर्म पुढं, त्यानंतर देहासक्त, त्यानंतर पुढं अहंकार मद आहे का नाही, मान कशा आहे. आणि त्यानंतर अरुची, सारखं म्हणतोय काय माझा अंतराय कर्म, माझा अंतराय कर्म. अंतराय कर्म असतं का कधी? काय विचारतोय? असतं का विचारतो तुम्हाला? मग ते अरुची कोण ठरवणार? काय तुम्ही म्हणताय माझं अंतराय कर्म आलं म्हणून मी शास्त्राला येऊ शकलो नाही. खरं खरं सांगा, अंतराय कर्म एवढं प्रबळ होतं का तुम्हाला शास्त्राला येऊ देऊ शकणार नाही? हा काय विचारतोय? खरं खरं सांगायचं. मग ह्याचा अर्थ काय आहे? मी स्वीकार करा, अरुचीमुळं मी शास्त्राला आलो नाही. ढकलला कसं काय तुम्ही त्याच्यावर? समजता ना? आता हे तर आपण सामान्य घटवलं, तसं सगळीकडे लावू शकता. काय हो माझं वीर्यांतराय कर्म कमी पडतं, शक्ती नाही. हा मग बाकीच्या संसार विषय भोगामध्ये शक्ती कसं काय आहे? तिथं शक्ती संपली का आपली? काय विचारतोय? आहे ना, शिखरजीचा डोंगर चढा म्हणलं तर पाय दुखत आहे. आणि संसाराचा डोंगर तर हा तिथं पळत पळत जाते. बरोबर का नाही? म्हणजे अभिप्राय समजून घ्या. उद्देश एवढाच आहे की अरुची आपण ढकललं कोणावर? त्या पुद्गलावर, आहे का नाही? ज्याची काही सुद्धा चूक नाही तो त्याचं काम कर. चूक म्हणजे ठीक आहे, तो परमाणूचा स्कंद रूपाने परिणमला, ही त्याची चूक बस. बाकीचा त्याचा काही संबंध नाही आहे ना. वास्तविक सांगितला संबंध कोणाचा आहे? ह्या जीवाचाच आहे. द्रव्य कर्मोदय सती भाव मोह, द्रव्य मोहोदय सती भाव मोहेन न परिणमती इति, असं प्रवचन सारमध्ये घेतलेलं आहे. कळलं का नाही? पॉईंट समजला? त्यामुळे अजिबात ढकला. आता उद्या तुम्ही ढकलत बसणार. काय करायचं? माझा प्रत्याख्यान कर्माचा उदय म्हणून म्हणा ना, संयमाचे भावच होत नाहीत. असं म्हणलं तर मग तुम्ही कधीच संयम धारण करू शकणार नाही. आता शास्त्र शिकून समजलं का नाही? काय करायचं? आमचा प्रत्याख्यानाचा उदय, नाही तर आम्ही दीक्षा कावच घेतली असती, माहिती आहे का? आहे उदय. तुम्ही तसं वेदन करताय म्हणून उदय आहे. तुम्ही वेदन करायचं जर सोडून दिलं, ते भाव कर्माचा त्याग केला, तर मग त्याचा उदय तसं राहील का? राहील? होय हो, राहील का?
आणि तसा राहायला लागला तर मग मोक्षाला कधीच जाता येणार नाही. मग तुम्ही तसंच म्हणणार, काय करायचं, आमच्या आनंदानुमतीचा उदय प्रबळ आहे बरं का, त्यामुळं आम्हाला सम्यक दर्शनच होत नाही. हां, आमच्या मिथ्यात्वाचा प्रबळ उदय आहे त्यामुळे आम्हाला सम्यक दर्शनच होत नाही. अरे एकतर स्वतः भावकर्म तसे करतोय है ना, आणि ढकलतोय परत अजून कुणावर, द्रव्य कर्मावर का ढकलतोय. नो कर्मावर तर विषयच येत नाही, नो कर्माचं तर चर्चाच लांब गेली आहे का नाही. कारण नो कर्म तर खूप लांबचं आहे, लांबचं समजतंय ना, एकदम बाहेर स्पष्ट दिसतंय, बहिरंग आहे ते है ना. आता मी घटवायला लागलो द्रव्य कर्माचं तर काय चूक आहे. द्रव्य मान्य आहे, क्रोध कर्माचा उदय आलेला आहे तुम्हाला, पण चिडायला पाहिजे का नको हे हातात कुणाच्या. त्यामुळं कर्म जे बांधता आहात, जर तुम्ही तुमच्या परिणामांचा करता आहात, त्यामुळे तुम्हीच तुमच्या परिणामांचा भोगता पण बनता आहात. समजलं का नाही. द्रव्य कर्माचा तुम्ही करता नसताल, पण भाव कर्मांचा करता घटवला का नाही कोणत्या आचार्यांनी. नो कर्माचा करता नाही, द्रव्य कर्माचा पण करता नाही म्हणून सांगितलं. कारण ते पुद्गल द्रव्य आहे, एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता नाही आहे. पण भाव कर्म पुद्गल द्रव्य आहे का. पॉइंट समजतोय का नाही है ना. मग त्या भाव कर्माचा करता कोण, जीवच. आणि म्हणून मग त्या भावाचं फळ पण जीवालाच भोगावं लागतं. अशुभ भाव केले अशुभ फळ, शुभ भाव केले शुभ फळ, शुद्ध भाव केले शुद्ध फळ. कळलं का नाही. असं आहे. म्हणून तिथं सांगितलं काय, हे मोह, इथं आता घटवलं काय, हे मोह विषय कशावर निघाला सगळा. मोह नष्ट करा, म्हणजे मोहनीय कर्म नाही. काय नष्ट करायचं आहे, भाव मोह, अध्यवसान नष्ट करा. अध्यवसान आहे ना, अध्यवसान कशाला म्हणायचं, अध्यवसान हां खोटा भाव. मग बघा तुमचा खरा भाव का खोटा भाव. काय खोटा भाव समजता की नाही. चुकीचा भाव तुम्हाला मार्केटमध्ये चालेल का, कुठल्याही वस्तूचा खोटा भाव चालेल का विचारतो तुम्हाला. खोटा भाव कळतोय का नाही. बेदाण्याचा भाव किती आहे विचारतोय हो, सांगा की. 300 आणि ती सांगितलं मी 3000 रुपये म्हणला तर, 3 रुपये म्हणला तर कळतंय का नाही. म्हणजे अभिप्राय समजून घ्या. ज्या काळानुसार बनेल पण माझा कदाचित, मार्केट कसं जाईल तसं ते बनेल पण है ना, कुठल्या काळात तो विषय नाही, पण आत्ताच्यानुसार नाही. तसं सांगतं तिथं, ते खोटा भाव आहे, अध्यवसान भाव है ना. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं काही करत नाही, तरी सुद्धा काय मानतोय, करतोय. हां, मग त्यामुळे तो मोह उत्पन्न होतोय ना. कळलं का नाही. त्यामुळं पहिल्यांदा ते नष्ट करायचं आहे. ओम. चला, मार्गणस्थान